नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नमनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी जी आहे आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला जर दिवसा सिंचन करायचं असेल किंवा तुम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम असेल शेतामधल्या, तर त्याकरता तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे आता मागेल त्याला सौर कृषी पंप भेटणार आहे आणि आता जाहीर पण करण्यात आलेलं आहे. त्याचं प्रकटन निघालेलं आहे. आता काही दिवसातच मित्रांनो याची जी आहे पूर्तता करता येणार आहे आणि यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज पण भरता येणार आहे. तसं ते वेबसाईट उपलब्ध नाही आहे. वेबसाईट उपलब्ध लवकरात लवकर होणार आहे आणि आपण फॉर्म भरू शकणार आहात. फॉर्म भरला की तुम्हाला जे आहे सोलर कृषी पंप हे भेटणारच आहे. यामध्ये काही लॉटरी नाही आहे. तर अशा प्रकारे सरसकट कृषी पंप भेटण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे. जर आपण अगोदर कृषी पंप घेतला असेल तर त्या नावावर आपल्याला भेटणार नाही, एवढं आहे. यामध्ये भरपूर असे प्रश्न असतात शेतकऱ्याचे. ते प्रश्नाचं उत्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. संपूर्ण प्रश्न जे महत्त्वाचे, पैसे किती लागणार आहेत, सौर कृषी पंप कधी भेटणार आहे, कधी लागेल आपल्या शेतामध्ये, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी पैसे किती लागतात, कोण्या कॅटेगरीसाठी किती पैसे आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, PDF ओपन केलेली आहे मी. आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही नेमकी काय आहे आणि याला पैसे किती लागणार आहेत? यामध्ये जे आहे कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. यामध्ये भरपूर स्टेप दिलेले आहेत, जे आपल्याला प्रश्न पडतात त्याविषयी संपूर्ण माहिती यामध्ये आहे. तर आपण इथं सविस्तर माहिती घेऊया. पहिल्यांदा जी आहे प्रस्तावना काय आहे, ती प्रस्तावना बघून घेऊया. तर वरती स्क्रॉल करतो. स्क्रॉल केल्यानंतर पहा, सौर कृषी पंपाविषयी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न जे आहे, संपूर्ण प्रश्न आहेत यामध्ये जे विचारण्यात येते ते. परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल त्याकरता मी इथं जे आहे महत्त्वाचे जे प्रश्न पडतात तेच इथं यामध्ये घेतलेले आहेत. तर इथं प्रस्तावना काय आहे आपण बघून घेऊया. तर प्रस्तावना पहा, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे, वीज बिलापासून मुक्तता मिळावी आणि लोड शेडिंगची चिंता नसावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषण विहिरीत सौर कृषी पंप उपलब्ध करून देणारी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना असणार आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल. सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात असलेले विविध प्रश्न व शंका यांची उत्तरे या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माहिती पुस्तिकेचे वाचन शेतकऱ्यांनी करावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव योजनाचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, जे आहे जे आपण ही पुस्तिका जे सांगण्यात आलेलं आहे, तर या पुस्तकाचं जे आहे PDF पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. WhatsApp ग्रुपवर दिलेले आहे. Telegram ग्रुपवर पण दिलेलं आहे. तर मी तर वाचून दाखवणारच आहे. परंतु आपल्याला जर वाचायचे असेल, खूप मोठे आहे. यामध्ये आपण वाचू शकता. सविस्तर वाचायचे असेल, तर यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतात तेच यामध्ये मी घेणार आहे. तरी मी प्रस्तावना वाचून दाखवलेली आहे आपल्याला. तर पहा, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा, शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न जे आहेत आपण इथं घेणार आहोत. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते इथं घेणार आहोत मित्रांनो. तर आपल्याला जे आहे महत्त्वाचा प्रश्न आपण इथं घेऊया. यामध्ये भरपूर काय आहे, परंतु आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना म्हणजे काय आहे? तर ते आपल्याला एक प्रश्न पडतो. म्हणजे आता नेमकं काय आहे? यामध्ये योजना मागेल त्याला म्हणजे कोणाला भेटणार? काय? संपूर्ण माहिती यामध्ये पाहूया. याचं उत्तर काय आहे? ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर असेल, बोर असेल आणि वीज पुरवठा म्हणजे कोटेशन भरून किंवा इतर लाईट आपल्या शेतामध्ये आलेली नसेल, तर त्या शेतकऱ्यांसाठी जे आहे
मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जे आहे भरपूर असे प्रश्न पडतात शेतकऱ्यांना. परंतु आता इथं पहा 6वा प्रश्न काय आहे? यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबविण्यात आली आहे का? तर यापूर्वी राबविण्यात आली का ते इथं काही शेतकऱ्यांना वाटतंय. परंतु माहीत पण असतंय आणि काही शेतकऱ्यांना नाही. तर त्यासाठी आपण इथं थोडक्यात वाचून घेऊया. सौर सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक बी योजनेचे अंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहेत. राज्यात दिनांक 6/9/2024 रोजीपर्यंत 2,63,156 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे. आता जे आहे भरपूर शेतकरी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यास इच्छुक आहेत आणि काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत कुसुम बी घटकसाठी. तर त्यांना आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी भरून पण त्यांना आता मेसेज आले नाही. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, की आता मागील त्याला सौर कृषी पंप मिळणार आहेत मित्रांनो. आता जे आहे महत्त्वाचा प्रश्न एक असतो, की आता सौर कृषी पंप घेण्यासाठी काही-काही वेगळे पैसे लागतात. समजा प्रधानमंत्री कुसुम घटक बी साठी वेगळे पैसे असतात किंवा तुम्ही कोटेशन भरून जे करतात घेतात पंप त्याच्यासाठी जर कोटेशनला धरून जरा जास्त महाग पडतो तो पंप. तर अशासाठी आहेत. पण आता मागेल त्याला कृषी पंप योजनेसाठी नेमकं पैसे किती लागणार आहेत हे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. तर त्याचं पण इथं उत्तर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो उत्तर थोडं वरती स्क्रॉल करतो आणि यामध्ये भरपूर माहिती असल्यामुळे तर पहा इथं पाहू शकता सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील. तर ते आपल्याला इथं भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे अगोदर माहीत असेल कुसुम घटक बी साठी माहीत असतील पैसे किती भरावे लागतील 3 एच-पीला, 5 एच-पीला, 7.5 एच-पीला. परंतु आता हे मागील त्याला योजना असल्यामुळे यामध्ये किती पैसे भरावे लागणार आहेत? ही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता आणि त्याचं उत्तर हे आहे. तर इथं पहा सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या 10% रक्कम व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या केवळ 5% एवढी रक्कम भरावी लागणार आहे. तर समजा आपला ₹1,00,000 आपला 3 एच-पीचा पंप बसतोय. तर त्यामध्ये जे आहे आपल्याला 10% एवढी रक्कम द्यायची आहे म्हणजे ₹10,000 देऊन आपल्याला तो सौर कृषी पंप मिळणार आहे. आणि मित्रांनो 5% एवढी रक्कम म्हणजे 1,00,000 मध्ये पंप असेल तर आपल्याला ₹5,000 भरून आपल्याला तो पंप भेटणार आहे अनुसूचित जाती जमातीसाठी. तर मित्रांनो मी तुम्हाला इथं फक्त उदाहरण दिले आहे, की 1,00,000 मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याची किंमत किती बी असू शकते. सौर कृषी पंपाची जेवढी किंमत असेल तेवढी 10% जी असेल ओपनसाठी आहे आणि 5% एवढी रक्कम जी आहे इतर जाती, अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. आता जे आहे पैशाचं जर माहीत झालं आपल्याला, की पैसे किती भरावे लागणार आहेत. आता एक महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे. भाग आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे? अर्ज कसा करायचा आहे हे महत्त्वाचं आहे. अर्ज केल्याशिवाय आपल्याला काही कृषी पंप भेटणार नाही. तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी पहा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे? उत्तर काय आहे याचं? या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळण्याकरिता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेब पोर्टल लवकरच किंवा जे आहे जी वेबसाईटची लिंक दिली आहे, या लिंकवर जाऊन अर्जदारास A1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी सोपा आणि साधा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्र आता कोणती लागणार आहेत? तर पहा, या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत? शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा आपल्याला लागणार आहे. तलाठ्यांचाच आपल्याला इथं द्यायचा आहे. जलस्रोताची नोंद आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला विहीर, बोर इतर कालवा असेल, काय असेल, आपल्याला इथं जे आहे आपल्या सातबारावर नोंद त्याची पाहिजे. तरच आपल्याला इथं अर्ज करता येणार आहे. आधार कार्ड एक लागणार आहे. जातीचे प्रमाणपत्र लागेल. इतर तुम्ही एस-सीमध्ये किंवा इतर जमातीमध्ये येत असाल, तर तुम्हाला इथं जातीचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. ओपनसाठी, जनरलसाठी आपल्याला इथं जातीचे प्रमाणपत्र लागणार नाहीयेत.
पाहिजे वरी पुढे दाखवणे अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यासाठी हे राहणार आहे जातीचे प्रमाणपत्र. या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेत जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकाचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्ककरिता जे आहे ग्राहकाचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता असल्यास पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणं आवश्यक आहे. आपल्याला बोर असेल, विहीर असेल, त्यामध्ये जितकी आपली फुटामध्ये असेल, तर आपल्याला माहिती तिथं भरावी लागणार आहे. तर अर्ज करण्यासाठी जेव्हा वेबसाईट येईल, तेव्हा आपल्या चॅनलवर लगेच तिथं कळवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून थोडंफार का होईना माझ्या बोलण्यामधून समजलं असेल. तुम्हाला समजलं नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप, WhatsApp ग्रुप जॉइन करा. यामध्ये या फॉर्मची PDF देण्यात आलेली आहे. हा फॉर्म ओपन करून आपण सविस्तर स्वतः माहिती वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.